नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस टी कर्मचाऱ्याविषयी एक महत्त्वाची आनंदाची अशी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, एस टी कर्मचाऱ्यांसाठी आता 40,000 एस टी कर्मचाऱ्यांना मिळणार कोविड भत्ता. तर काय आहे सविस्तर अशी माहिती आपण पाहूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना रखडलेला कोविड भत्ता देण्याची एस टी महामंडळाने तयारी दर्शवलेली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून कोविड भत्ता रखडलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती 12 जूनच्या आत राज्यातील विभाग नियंत्रकाकडून मागवली आहे. मार्च 2020मध्ये देशात कोरोनाचा संसर्ग पोचल्यानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. अशा स्थितीत केवळ एस टी महामंडळाच्या बसेसमधून विविध ठिकाणी अडकलेले विद्यार्थी तसेच परप्रांतीय त्यांच्या गावी पोहोचवण्यात आले होते. या कालावधीत प्रत्यक्ष कामगिरी बजावणाऱ्या एस टीच्या चालक, वाहक तसेच यांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रतिदिन सुमारे 300 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार काही महिने एस टी महामंडळातर्फे कोविड काळात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना भत्ता देण्यात आला. मात्र एस टी महामंडळांनी कोरोना काळात आर्थिक परिस्थिती डबघाईला गेली तसेच मधल्या काळात एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे एस टी महामंडळाने हा भत्ता दिला नव्हता. तर मित्रांनो, एक कोरोनाच्या काळामधली एस टी कर्मचाऱ्यांविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे की यामध्ये मित्रांनो 40,000 एस टी कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता मिळणार. तर तसेच पुढे पाहू शकता की मधल्या काही काळात एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे एस टी महामंडळाने हा भत्ता दिला नव्हता. त्यामुळे काही कामगार संघटनांनी व कर्मचाऱ्यांनी महामंडळाकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून व इतर माध्यमातून देण्याची मागणी लावून धरली होती. तर मित्रांनो, 40,000 एस टी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे कोविड भत्ता. तर यामध्ये मित्रांनो पुढे पाहू शकता की मागणीला आले यश. तर इथे पाहू शकता तुम्ही की यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश आले असून एस टी महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉक्टर माधव कुसेकर यांनी कोरोना काळातील रखडलेला भत्ता एस टी कर्मचाऱ्यांना देण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. यामुळे राज्यातील सुमारे 40,000 कर्मचाऱ्यांना भत्ता मिळणार असल्याची सूत्रांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, एस टी कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज म्हणावी लागेल मित्रांनो की कोविड काळामधला जो काही भत्ता आहे तो 40,000 एस टी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तर मित्रांनो, एस टी कर्मचाऱ्याविषयी एक महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.